अथ श्री साई सच्चरित अध्याय 51. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीताराम चंद्रहव्या नमः. श्री सद्गुरु साई नाथाय नमः. जय जय साई भक्ताधारा, गीतार्थ प्रकाशका गुरुवरा, सर्व सिद्धीच्या दातारा, कृपा करा मजवरी. करावया निधाघ शमन, मलयगिरी उगवे चंदन, अथवा सुखवावया विश्वजन, वर्षतो घन भूमीवरी. किंवा देवांचे व्हावया पूजन, प्रकटे वसंत समयी सुमन, अथवा कराया श्रोतू समाधान, उदया ये आख्यान परंपरा. ऐकता हे साई चरित्र, श्रोते वक्ते दोघेही पवित्र. पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र, पवित्र वक्त्र वक्त्यांचे. गताध्यायी अज्ञान निरसन, होता कैसे प्रकटे ज्ञान, तद्विधी प्रणिपातेन. श्लोकार्थ निरूपण जाहले. भगवद्गीता परिसमाप्ती. 18व्या अध्याया अंती. 72वे श्लोक प्रांती. अर्जुना पुसती श्रीकृष्ण. येतवरी जे झाले प्रवचन, तेने झाले का मोहनिरसन. हाच स्पष्ट केला की प्रश्न, झाले का ज्ञान पुसले ना. तैसीच पार्थेही दिधली पावती, मोह माझा गेला दिगंती. मने ना झाली ज्ञानप्राप्ती, मोह विच्छित्तीच झाली. मोह नाम केवळ अज्ञान, दिसाया मात्र शब्द दोन. अर्थावबोध नाही भिन्न, गीतार्थज्ञ जाणती. यत्वयोक्तम वचस्तेन, मोहय विगतो जान. 11व्या अध्याया आरंभी अर्जुन, करी हेची कथन श्रीकृष्णा. आता सांप्रत अध्याय नूतन. आरंभी काका साहेबा लागून, कैसे शिर्डीत केले स्थापन. करू ते विवेचन नवलांचे, त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध. त्यांचा साहीशी दृढ संबंध, कैसा मुळीचा कारण निर्बंध. ऐका तो संबंध आमूल, कथा त्यांच्या आहेत बहुत. लहान थोरा सर्वा विदित, परिते आरंभी कैसे शिर्डीप्रत. आले ते अविश्रुत सकळास, पूर्व पुण्याईच्या गोष्टी. तेने परमेश कृपादृष्टी, तेनेची पुढे सद्गुरु भेटी. स्वानंद पुष्टी शिष्यास. यास आता हा अध्याय श्रोतया वर्णिल कथात्रय. 3 भक्तांचा हा महोदय, श्रोतांचे हृदय निवविल. इतर उपाय कोट्यानुकोटी, करा परमार्थ प्राप्तीसाठी. होताना सद्गुरु कृपादृष्टी, पडेना गाठी परमार्थ. ए अर्थीची कथा गोड, श्रवण पुरेल कोड. श्रोतया मनी प्रकटेल आवड, वाढेल चाड निजस्वार्थी. गुरुभक्तांचे समाधान, तो हा अध्याय परम पावन. श्रोता चित्ते सावधान, करावा श्रवण हितकर. हरी सीताराम दीक्षित, काकासाहेब नामे विश्रुत. सकल साईबाबांचे भक्त, आदरे ज्या स्मरत प्रेमाने. तयांची ती पूर्वपीठिका, आनंददायक बहुश्रुत रसिका. सादर कथितो भक्त भाविका, चरित्र श्रवणोत्सुका सुखार्थ. सन 1909 पर्यंत पूर्वी साई हे नाव ज्या अपरिचित, तेच पुढे साईंचे परमभक्त. सर्व विश्रुत झाले. विश्वविद्यालय शिक्षणानंतर कित्येक वर्ष लोटलियावर नानासाहेब चांदोरकर आले लोणावळ्यावर एकदा. दीक्षित त्यांची जुने स्नेही, भेटी झाल्या फार वर्षाही. सुखदुःखांच्या वार्ता त्याही, परस्पराही त्या केल्या. लंडन शहरी गाडीत चढता, दीक्षितांचा पाय घसरता. झाली त्या पायाची व्यथा, शमेना उपाय शताही. त्या व्यथेची साध्यंत वार्ता, सहज निघाली संभाषण करिता. तेथे श्री साईबाबांची उपयुक्तता आठवली चित्तात नानांच्या. तो पायाचा लंगडेपणा निशेष जावा येते का मना. चला माझी या गुरुचे दर्शना, ऐसे तव नाना वदले तया. मग नाना ही नवल विशेष, म्हणून साईंचे वृत्त अशेष. कथिले आनंदे दीक्षितास, संता वतंस महिम्याते. माझे माणूस किती दूर, असे ना साता समुद्रा पार. चिडी सारिका मी बांधून या दोर, ओढून सत्वर आणितो. ऐसे बाबांचे नित्यवचन, वरी नानाही केले प्रवचन. म्हणाले बाबांचे नसल्या आपण, होणे ना आकर्षण तयांचे. तुम्ही तयांचे असल्याविन, होणार नाही तुम्हा दर्शन. हीच बाबांची मोठी खून, तुम्ही का आपण जाता तिथे. असो हे ऐकून साईंचे वर्णन, दीक्षितांचे झाले अंतकरण. मग ते म्हणाले नाना लागून, घेतो मी दर्शन बाबांचे. माझी या पायाची काय कथा, सकल देहाची नश्वरावस्था. राहेना सुचिर पायाची व्यथा, नाही मज चिंता तदर्थ. जातो मी आपुल्या गुरुचे दर्शना, परिते निरतिशय सौख्य संपादना. अल्पसुखाची नाही मज कामना, त्याची न याचना करी मी. ब्रह्मा वेगळे नाही सुख, तेच एक सुख अमोलिक.
होईन मी तुमच्या गुरुचा पाईक, या एक अमूलिक सुखास्तव. असो पायाचा लंगडेपणा, त्याची न मज काही विवंचना. परी माझी या लंगडिया मना, ताळ्यावरी आणा प्रार्थना ही. बहुत शिनलो करिता साधन, परीन निश्चल राही मन. प्रयत्ने ठेवू म्हणता स्वाधीन, जाई ते निष्ठून नकळत. कितीही असावे सावधान, अत्यंत मनोनिग्रह करून. कधी जाईल नजर चुकवून, आश्चर्य गहन मनाचे. तरी मी नाना मनापासून, घेईन तुमच्या गुरुचे दर्शन. माझी या मनाचे लंगडेपण, घालवा मी प्रार्थीन तया ते. नश्वर शरीर सौख्य उदास, जया आत्यंतिक सुखाची हौस. ऐशिया भक्तांच्या परमार्थास, परम उल्हास साईस. धारासभेची निवडणूक, सर्वाटाई हा विषय इक. जिकडे तिकडे अनेक लोक, गुंतले सार्वत्रिक या कामी. काकासाहेब आपुलेसाठी, मिळवावया लोकमत पुष्टी. घेत असता स्नेहांच्या भेटी, पातले उठाउठी नगरास. काकासाहेब मिरेकर, नामे एक तेथील सरदार. दीक्षितांचा घरोबा फार, उतरले सुखकर त्यास्थानी. त्याच समयास अनुसरून, होते नगरी घोड्यांचे प्रदर्शन. तदर्थ नाना प्रकारचे जन, होते की निमग्न त्या कामी. बाळासाहेब मिरेकर, कोपरगावचे मामलेदार. प्रदर्शनार्थ होते हजर, अहमदनगर शहरात. यदर्थ दीक्षित आले तेथे, कार्य ते अवघे आटपले होते. शिर्डीस कैसे जाणे घडते, कोणमज नेते तेथवर. उरकता तेथील कार्यभाग, दिसो लागला शिर्डीचा मार्ग. घडावा बाबांचा दर्शन योग, हा एकची उद्योग दीक्षिता. येईल कोण मज बरोबर, नेईल कोण बाबांचे समोर. घालील मज त्यांचे पायावर, काळजी अनिवार्य दीक्षिता. निवडणुकीचे काम सरता, कैसे जावे शिर्डीस आता. लागून राहिली दीक्षिता चिंता, विनविती सादरता मिरीकरा. काकासाहेब मिरीकर, यांचे बाळासाहेब हे कुमर. विचार करीती परस्पर, दीक्षितांबरोबर कोण जातो. दोघापैकी कोणीही एक, असल्यास सांगाती नको आनिक. तरी मग जावे कोणी निश्चयात्मक, चालला आवश्यक विचार. मनुष्याच्या मानवी कल्पना, ईश्वराची आनिक योजना. दीक्षितांची शिर्डीच्या गमना, अकल्पित घटना प्रकटली. इकडे ऐसी तळमळ, दुसरीकडे पहा चळवळ. पाहुणे भक्तांची इच्छा प्रबळ, सर्व समर्थ कळवळले कैसे. एव विचारारूढ दीक्षित, बैसले असता तेथे संचित. माधवरावची आले नगरात, आश्चर्यचकित जनवघे. माधवरावस त्यांचे शशूर, नगराहुनी करीती तार. सासू आपुली फार बेजार, भेटीस या सत्वर सहकुटुंब. तार येताच केली तयारी, मिळताच बाबांची अनुज्ञावरी. घेऊन या कुटुंब बरोबरी, गेली चितळीवरी ती दोघे. 3 वाजताची गाडी गाठली, उभयता ती नगरा गेली. गाडी येऊन द्वारी थडकली, उतरती खाली उभयता. इतुक्यात नानासाहेब पाणशे, आपासाहेब गद्रे असे. पातले तेथे प्रसंग वशे, प्रदर्शन मिशे त्या मार्गे. माधवराव खाली उतरता, दृष्टीस पडले यांचे अवचिता. वाटली तया अतिविस्मयता, आनंद चित्ता न समाये. म्हणती पहा हे येथे सुदैवे, माधवराव शिर्डीचे बडवे. याहुनी आता कोणी हो बरवे, शिर्डीस न्यावे दीक्षिता. मग तया ते मारुनी हाका, म्हणती आले दीक्षित काका. मिरीकरांचे येथे जा देखा, कौतुक अवलोका बाबांचे. दीक्षित आमचे स्नेही अलौकिक, तुमची त्यांची होईल ओळख. शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक, तुमच्या आगमने सुख त्याते. देवनी ऐसा निरोप त्यांना, वृत्त हे कळविले दीक्षितांना. ऐकूनी हरली त्यांची ही विवंचना, संतोष मनात अत्यंत. शशूरगृही जाऊनी पाहती, सासूची ही ठीक प्रकृती. माधवराव थोडे विसावती, मिरीकर धाडिती बोलावण्यास देऊनी मान. होता थोडा अस्तमान, माधवराव गेले निघून. दीक्षिता लागून भेटावया, तीच त्यांची प्रथम भेट. बाळासाहेब घालीती गाठ, रात्री 10चे गाडीचा घाट. ठरला की स्पष्ट दोघांचा, ऐसा हा बेत ठरल्यावरी. पुढे पहा नवलपरी, बाळासाहेब सारे ती दुरी. पडदा बाबांची छबीवरील, हे बाबांचे छायाचित्र. मेघा बाबांचा निस्सीम छात्र, परम प्रेमे पूजी पवित्र. शंकर हा त्रिनेत्र भाऊनी, काच फुटली झाले निमित्त. मनोनिया ती व्हावया दुरुस्त. बाळासाहेबा सवे नगरात, आरंभी निघत शिर्डीहून. तीच ही तसबीर होऊन दुरुस्त. दीक्षितांची जणू वाटची पाहत, मिरीकरांचे दिवाणखान्यात. होती वस्त्रावृत ठेविलेली. अश्वप्रदर्श समाप्तीस, बाळासाहेब परतावयास. होता अजूनही थोडा अवकाश, म्हणून माधवरावास सोपेली. पडदा सारूने केली अनावृत्त.
माधवरावस केली सुप्रत, म्हणाले बाबाची या समागमात, शिर्डीपर्यंत जावे सुखे, तवती सर्वांग मनोहर, प्रथम दृष्टी पडता तसबीर, काकासाहेब आनंद निर्भर, प्रणिपात पुरस्सर अवलोकिती, पाहुनिया ही घटना विचित्र, तैसेच अकल्पित रम्य पवित्र, समर्थ साईंचे छायाचित्र, वेधले नेत्र दीक्षितांचे, जयांचे दर्शनी धरिला हेत, तयांची प्रतिमा ही मूर्तिमंत, मार्गीच यावी अवलोकनात, आल्हाद अत्यंत झाला, तीही यावी शिर्डीहुनी, काकासाहेब मिरीकर भवनी, तेच वेळी दीक्षित ते स्थानी, योग हा पाहुनी विचित्र, जैसा दीक्षित म्हणी भावार्थ, तैसा पूर्वावया साई समर्थ, वाटले या मिशे आले तेथ, मिरीकर भक्त भवनास, लोणावळ्यास नानांचे दर्शन, तयासवे झालेले भाषण, तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण, बीजारोपण भेटीचे, ना तरीही शिर्डीची छबी, याच वेळी येथे का यावी, इतुका वेळ का असावी, आवृत्त का राहावी या स्थळी, असो ऐसे होता निश्चित, घेऊन या ती छबी समवेत, माधवराव आणि दीक्षित निघाले आनंदित मानसे, तेच रात्री भोजनोत्तर, दोघेही गेले स्टेशनावर, भरोनी दुसरे वर्गाचा दर, तिकिटे बरोबर घेतली, 10चा ठोका पडता करणी, येऊ लागला अग्निरथ ध्वनी, दुसरा वर्ग चिकार भरूनी, गेला हे नैनी अवलोकिले, प्रसंग ऐसा येऊनी पडता, दोघासी लागली दुर्धर चिंता, वेळही थोडा उरला आता, करावी व्यवस्था कैसी पा, असो आता या गर्दीचे पायी, परत जावे आलिया ठाई, निश्चय केला हा दोघाही, जावे की शिर्डीचं उदयिक, इतुक्यात गाडीचा गार्ड अवचिता, ओळखीचा दिसला दीक्षिता, पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था केली निर्घोरता तयाने, पुढे गाडीत होता उपस्थित, चालल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त, माधवराव कथित कथामृत, आनंदे ओसंडत दीक्षित, ऐसे त्या मार्गी सुख परवडी, वेळ गेला अति तातडी, कोपरगावी पातली गाडी, आनंद निर्वडी उतरले, तेच समय स्टेशनावर, नानासाहेब चांदोरकर, पाहुणे दीक्षित आनंद निर्भर, भेटले परस्पर अकल्पित, तेही घ्यावया बाबांचे दर्शन, निघाले होते शिर्डी लागून, हा अनपेक्षित योग पाहून, विस्मयापन्न तिघेही, मग ते तिघे तांगा करून, बोलत चालत निघाले तेथून, मार्गात करून गोदावरी स्नान, पातले पावन शिर्डीत, पुढे होता साईंचे दर्शन, दीक्षितांचे द्रवले मन, नयन झाले अश्रुपूर्ण, स्वानंद जीवन ओसंडले, मीही तुझी पाहुणी वाट, पुढे शाम्यास पाठविला थेट, नगरास तुझी घ्यावया भेट, वदले मग स्पष्ट साई तया, रोमहर्षित दीक्षित शरीर, कंठी दाटला बाष्पपूर, चित्त झाले हर्ष निर्भर, घर्म सर्वांगी दरदरला, देह सूक्ष्म कंपायमान, चित्तवृत्ती स्वानंद निमग्न, नेत्र पावले अर्धोन्मिलन, आनंद घन दाटला, आज माझी सफळ दृष्टी, मनोनी चरणी घातली मिठी, मनाधन्यता वाटली मोठी, आनंद सृष्टी न समाये, पुढे वर्षाची वर्षे गेली, साई चरणी निष्ठा जडली, पूर्ण साईची कृपा संपादिली, सेवेसी वाहिली निजकाया, यथा सांग सेवाही चांगली, करण्या लागी मठी बांधिली, शिर्डीत बहुसाल वस्तीही केली, महती वाढविली साईंची, सारांश त्यांचा जो धरितो काम, निश्चय तयासी करी निष्काम, साई निजभक्त विश्रामधाम, भक्तासी परम सुखदायी, चंद्रा चकोर अपरिमित, चकोरा एकची नक्षत्रनाथ, तैसे तिजला सुत जरी बहुत, माता ती अवघ्यास एकची, दिनकरा कुमुदिनी अपार, परी कुमुदिनीस एकची दिनकर, भक्ता तुझ्या नाही पार, पिता तू गुरुवर एकलाची, मेघा आतुर चातक कैक, मेघ तेथुनी चातका एक, तैसे त्यांचे भक्त अनेक, जननी जनक तो एक, शरण जे जे सद्भावे सहज, त्यांची त्यांची राखुनी लाज, आवडी निजांगे पुरवितो काज, पाहतसो आज प्रत्यक्ष, जगी जो जो प्राणी जिवंत, मरण करणार तयाचा अंत, साई दीक्षिता अभय देत, तुझ मी विमानात नेईन, जैसा साई वाचा दत्त, तैसाच झाला दीक्षिता अंत, वाचेने साईचे गुणगान गात, देखिले मी साक्षात निज डोळा, अग्निरथी एक बाकावर, बसलो असता आम्ही परस्पर, समर्थ साईंच्या वार्तात चूर, विमानी जणू भरकन आरूढले, पहा साधिली अवचित संधी, मान देऊनही माझी स्कंदी, पावले अवचित विमान सिद्धी, सौख्य निर्वधित दीक्षित, नाही आळा नाही पिळ, नाही घरघर नाही कळ, बोलता चालता देखता सकळ, शरीर निश्चळ राहिले,
मानव भूमिका ऐसी विसर्जिली, निजरूपी निज ज्योती मिळविली, विमान मार्गे स्वरूपी स्थापिली, ज्योतीत समरसली निज ज्योत, साई चरणी लागता ध्यान, गळाला पूर्ण देहाभिमान, वृत्ती पावली समाधान, पूर्ण कृष्णार्पण देहास, शके 1848, ज्येष्ठ वद्य एकादशीस, दीक्षित पावले ब्रह्मपदास, या कर्मभूमीस त्यागुनी, म्हणा हे त्यांचे देहावसान, अथवा तया ते आले विमान, झाले ते साई पद विलीन, कोणासही प्रमाण ही गोष्ट, ऐशा उपकारा भावे उत्तीर्ण, ऐसे भावी तो अभक्त पूर्ण, दृश्य दाने उतराईपण, स्वप्नी जाण घडेना, चिंतामणी देऊ पहाल, नित्य चिंता वाढवाल, तेने अचिंत्य दानिया व्हाल, उतराई हा बाल निर्णय, बरे कल्प तरुही द्याल, गुरुस जाल कराया न्याहाल, गुरु निर्विकल्प दानी कुशल, उत्तीर्णता होईल कातेने, आता असो या सर्वा परिस, गुरुस देऊ पहाल परिस, परिस लोहाचे सुवर्ण सरस, करील गुरु ब्रह्मरस पाजिल, कामधेनू अर्पाल गुरुस, उत्तीर्ण मानाल गुरुपकारास, कामना वाढवाल असम साहस, निष्काम निराया सदानी गुरु, अखिल विश्वा माजील संपत्ती, देऊनी गुरुपकार फेडू जे इच्छिती, अमायिक दाता जे माईक अर्पिती, येणे का पावती उत्तीर्णता, देह ओवाळू गुरुवरून, तरी तो केवळ नश्वर जाण, जीव सांडावा ओवाळून, तरी तो जाण मिथ्या स्वये, सद्गुरु सत्य वस्तूचा दाता, तया मिथ्या वस्तू अर्पिता, उतराई काय होईल दाता, आहे ही वार्ता अशक्य, म्हणून अनन्य श्रद्धापूर्ण, घालोनी दंडवत लोटांगण, मस्तकी वंदा सद्गुरुचरण, उपकार स्मरण पूर्वक, अखंड गुरुपकार स्मृती, हेच भूषण शिष्याप्रती, त्यातून उत्तीर्ण होऊ जे पाहती, निजसुका आचवती ते शिष्य, कथा इतुकी होता श्रवण, श्रोतयांची वाढली तहान, जिज्ञासापूर्ण आतुरता पाहून, कथा एक लहान निवेदितो, संतही आपुले बंधू प्रेम, व्यक्त करीती संसारी या सम, अथवा दक्ष लोकसंग्रही परम, असती हे वर्म जानवती, किंवा स्वय साईचा आपण, करावया निजभक्त कल्याण, त्या भूमिका निजांगे नटून, परमार्थ शिक्षण देतात, ये अर्थीची त्रोटक कथा, सादर श्रवण कीजे श्रोता, कळेल जेने न सांगता सवरता, संतांची संता निजखून, एकदा श्री गोदा तीरी, प्रसिद्ध राजमहेंद्री शहरी, आली श्री वासुदेवानंदाची स्वारी, उपनामधारी सरस्वती, महाथोर अंतर्ज्ञानी, कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी, अखंड जयांची कीर्तिस्वर्धुनी, राहिली गरजुनी महितळी, कर्णोपकर्णी वार्ता परिसुनी, पुंडलिक राव आदी करुणी, नांदेड शहरीच्या भाविक जनी, धरीला दर्शनी दृढ हेत, असो पुढे ती मंडळी निघाली, राजमहेंद्री नगरी पातली, गोदेकाठी प्रांतकाळी, दर्शना आली स्वामींच्या, समय होता सुप्रभात, नांदेडकर मंडळी समस्त, निघाली स्नानार्थ गंगेप्रत, गात स्तोत्र पाठ मुखाने, तेथेच स्वामी देखोनी स्थित, मंडळी सद्भावे साष्टांग नमित, सहज कुशल प्रश्न चालत, वार्ता तो निघत शिर्डीची, करणी पडता साई नाम, स्वामी स्वकरे करीत प्रणाम, म्हणाले ते आमचे बंधू निष्काम, आम्हासे निसीम प्रेम त्यांचे, घेऊन तेथील एक श्रीफळ, देवनी पुंडलिका रावाजवळ, म्हणाले वंदुनी बंधुपद कमळ, अर्पा हे शिर्डीसच जाल तेव्हा, सांगा माझा नमस्कार, मना असू द्या कृपा या दिनावर, पडू न द्यावा याचा विसर, प्रेम निरंतर वाढावे, तुम्ही शिर्डी ग्रामा लागून, पुनश्च केव्हा कराल गमन, करा हे माझे बंधुस अर्पण, आदरे स्मरणपूर्वक, आम्ही स्वामीन करावे वंदन, असे जरी हे आम्हा निबंधन, परित्या नियमाचे करणे उल्लंघन, प्रसंगी कल्याणकारक, म्हणून घेता साई दर्शन, होऊन न द्या या गोष्टीचे विस्मरण, साईपदी हे श्रीफल अर्पण, करा की स्मरणपूर्वक, ऐकून या तयांच्या वचना, पुंडलिकराव लागती चरणा, म्हणती जैसी स्वामींची अनुज्ञा, आणि न आचरणा ती तैसी, करोनी आज्ञाशीर सामान्य, येणे मी आपणा मानितो धन्य, स्वामीस शरण जाऊनी अनन्य, निघाले तेथुनी पुंडलिकराव, स्वामीजे बाबास बंधू वदत, ते काय होते अवघे निरर्थ, यावत जीव मग्नी होत्र जुह्यात, बाबा या श्रुतीसम्मत वर्तत, जनजया धुनी वदत, ती बाबांचे सन्मुख नित्य, अष्टप्रहर होती प्रज्वलित, हे बाबांचे व्रत होते, चित्तशुद्धीद्वारा प्रमाण,
अग्निहोत्र कर्मादी साधन, ब्रह्मप्राप्त्यर्थ करीत धारण, लोकसंग्रह कारण जे. श्री वासुदेवानंद सरस्वती तेही येती तैसेच व्रती, मग ते बाबास बंधू म्हणती, ही काय उक्ती व्यर्थिक. पुढे संपला नाही जो महिना, सवे घेऊनी 4 मित्रांना, योग आला पुंडलिक रावांना, निघाया दर्शना साईंचे, घेतले सामान फळफळावळ, स्मरणपूर्वक घेतला नारळ, साई दर्शना निघाले सकळ, आनंदे अविकळ मानसे. पुढे मनमाडास उतरल्यावर, कोपरगावची गाडी सुटल्यावर, अवकाश म्हणून गेले ओढ्यावर, तृषाही फार लागली, अंशे पोटी नुसते पाणी, पिता होईल प्रकृतीचा हानी, म्हणून एक पुरचुंडी आणि, चिवड्याची कोणी फराळा, तोंडात घालिता चिवड्याची चिमूट, चिवडा लागला अत्यंत तिखट, नारळा वाचून चिवडा फुकट, झाली खटपट ही व्यर्थ. तेव्हा एक मने त्या सगळा, युक्ती एक आठवली मला, नारळ फोडून चिवड्यात मिसळा, पहा मग ती कळा चिवड्याची. नारळ म्हणता नारळ तयार, फोडावयास कैचा उशीर, मिसळता चिवडा लागला रुचकर, प्याले मग त्यावर ते पाणी. नारळ म्हणता नारळ आला, तो कोणाचा नाही विचारिला, शुदेने ऐसा कहर केला, विसर पाडिला अवघ्यासी. असो पुढे गेले ठिकाणी, कोपरगावचे गाडीत बसुनी, मार्गी पुंडलिक रावा लागुनी, आठवला मनी नारळ. आली पाहुणी शिर्डीजवळ, पुंडलिक रावा लागली तळमळ, वासुदेवानंदाचीच श्रीफळ, चुकीने चिवड्यात मिसळले. कळले जेव्हा नारळ फुटला, पुंडलिकराव भय दाटला, सर्व अंगा कंप सुटला, अपराध घडला संतांचा, झाला तया अतिसंताप, जोडले तरी केवढे पाप, पडतील माता स्वामीचे शाप, झाले ते प्रलाप व्यर्थ माझे. श्रीफळाची ऐसी गत, व्हावी पाहता मोठी फसगत, पुंडलिकरावांचे चित्त विस्मय तटस्थ झाले. आता काय बाबास देऊ, कैसे या रीती त्या समजावू, कैसे मी तया वदन दाऊ, श्रीफळ गमावून बैसलो, होणार साई चरणी समर्पण, फराळ त्याचा झाला पाहुण, पुंडलिकराव मनी खिन्न, म्हणाले हा अपमान संतांचा. आता जे बाबा मागती नारळ, अधोवदन होतील सकळ, कारण मनमाडावर त्याचा फराळ, केला ही खळबळ सर्वांतरी. नारळ नाही जवळ आज, खरे सांगावे तरी लाज, खोटे सांगुनी भागेना काज, साई महाराज सर्वसाक्षी. असो साईंचे घेता दर्शन, मंडळी झाली सुख संपन्न, आनंदाश्रू पूर्ण नयन, प्रसन्न वदन ते सकळ. आता आम्ही अहर्निश, पाठवितो बिन तारेचे संदेश, दिमाक याचा दावितो विशेष, अभिमान वश होऊनी, यथार्थ उभारू लागती स्थाने, लागे अपार पैसा खर्चने, तेथेही संतासन लागती साधने, पाठविती म्हणेच संदेश. स्वामींनी पुंडलिकरावास नारळ दिला ते समयास, पाठविला होता साईनाथास, पूर्वीचा हा संदेश बिनतारी. पुंडलिकराव घेता दर्शन, साईबाबा आपण होऊन, म्हणाले माझी वस्तू आण, बंधूच्या जवळून आणलेली. मग तो खिन्न पुंडलिकराय, धरुनिया श्री बाबांचे पाय, मने क्षमेविन दुसरा उपाय, नाही मज काय सांगू मी. नारळाची मज आठव होती, परिभुकेची करावया तृप्ती, आम्ही जब गेलो ओढियावरती, झाली विस्मृती सगळाच, तेथे चिवड्याचा करिता फराळ, फोडून मिसळला हाच की नारळ, म्हणून आणि तो दुसरे श्रीफळ, स्वीकारा निश्चळ मानसे. ऐसे म्हणून उठू लागता, पुंडलिकराव फळा करिता, साई महाराज धरोनी हसता, तया निवारिता देखिले. नेनता घडला विश्वासघात, कृपाळू आपण घ्या पदरात, क्षमस्व व्हा मज कृपावंत, असे मी नितांत अपराधी. स्वामी सारिका साधू सज्जन, अवगणून तयांचे वचन, करावे जे आपणा अर्पण, त्याम्या भक्षण फळ केले. हा तो संताचा अतिक्रम, केवढा मी अपराधी परम, आहे काय या पापा उपरम, कैसा मी बेशरम झालो. तवी ही ऐकता झालेली मात, हासूनी बोलले श्री साईनाथ, घ्यावा कशास नारळ हातात, ठेवणे व्यवस्थित जरी नव्हते. तुम्ही माझी वस्तू ब्रह्मजप्रत, द्याल ऐसे जाणून निश्चित, माझ्या बंधूने तुमची या बोलात, विश्वास अत्यंत ठेवला, त्याचा का व्हावा परिणाम, हेच का तुम्ही विश्वासधाम, पुरला न माझ्या बंधूचा काम, ऐसेच का काम हे तुमचे. म्हणाले त्या फळाची योग्यता, येईना इतर कितीही देता, घडावयाचे घडले आता, व्यर्थ दुश्चिंतता किमर्थ. स्वामींनी तुझं दिधला नारळ, तोही माझाच संकल्प केवळ, माझ्याच संकल्पे फुटले ते फळ, अभिमान निष्फळ काधरेसे.
अहंकाराची धरसी बुद्धी, तेने आपणा मानसी अपराधी. एवढे निरह कर्तृत्व साधी, अवघी उपाधी चुकेल. पुण्याचाची काय अभिमान, पापाचा का नाही अभिमान. प्रताप दोहीचा समसमान, म्हणून निरभिमान वर्ते तू. तुला माझी घडावी भेटी, ऐसे जे आले माझ्या पोटी. तेव्हाच नारळ तुझ्या कर संपुटी, पडला ही गोष्टी सत्य. तुम्ही तरी माझीच मुले, फळ जे तुम्हा मुखी लागले. तेच तुम्ही मज अर्पण केले, समजा मज पावले निश्चित. ऐसी जेव्हा झाली समजूत, तेव्हाच पुंडलिक रावांचे चित्त. साईमुखींच्या वचने विरमत, उद्विग्नता वितळत हळूहळू. नारळ गेला झाले निमित्त, उपदेश निवळे उद्विग्न चित्त. एवते सर्व अहंकार विलसित, अभिमान निर्मुक्त निर्दोष. एवढेच या कथेचे सार, वृत्ती जो जो निरहंकार. तो परमार्थी लाहे अधिकार, सहज भवपार होईल. आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव, श्रवण करा गोड अनुभव. दिसेल बाबांचे अतुल वैभव, सामर्थ्य गौरव एकसरे. वांद्रे नाम तालुक्या माजारी, उत्तरेस वांद्रे शहरा शेजारी. सांताक्रूज नामक नगरी, वसत धुरंदर हरिभक्त. सकल बंधू संत प्रेमी, निष्ठाजयांची दृढतर श्रीरामी. अनन्य श्रद्धा रामनामी, नावडे रिकामी उठा ठेव. साधी तयांची संसार सरणी, तैसी मुला बाळांची राहणी. स्त्रीवर्ग ही निर्दोष आचरणी, ऋणी चक्रपाणी तेने तया. बाळाराम त्यातील एक, विठ्ठल भक्त पुण्यश्लोक. राजदरबारी जाचा लौकिक, आवडता देख सर्वत्र. तारीख 19 फेब्रुवारी सन 1878. एका रामभक्ताचे उदरी, उपजले महिवरी हे रत्न. अलंकार पाठारे प्रभू ज्ञातीत, प्रसिद्ध घरंदाज घराण्यात. सन 1878 आले हे मुंबईत जन्मास. पाश्चात्य विद्या पारंगत, ॲडव्होकेट पदवी विभूषित. तत्त्वज्ञाना माझे निष्णात, विद्वान विख्यात सर्वत्र. पांडुरंगी अतिप्रेम, परमार्थाची आवड परम. पितयाचे आराध्य दैवत राम, पुत्राचे निर्धाम विठ्ठल. अवघे बंधू पदवीधर, वृत्ती सदैव धर्मपर. शुद्ध बीजाचे शुद्ध संस्कार, बाळारामावर अपूर्व. कोटीक्रमाची मोहक मांडणी, सरळ शुद्ध विचारसरणी. कुशाग्र बुद्धी सदाचरणी, गुण हे अनुकरणीय तयांचे. समाजसेवा केली नितांत, स्वये लिहिला समाज वृत्तांत. समता हे व्रत अंगीकृत, निघाले परमार्थ साधावया. त्यातही आक्रमणी बराच प्रांत, भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ. वाचूनी संपादिले प्रावीण्य त्यात, अध्यात्म विषयात नावाजले. ते साईंचे परमभक्त. सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात, अल्प तच्चरित परिसावे. तारीख 9 माहे जून 1925 सन. इहलोकी यात्रा संपवून, विठ्ठली विलीन हे झाले. एप्रिल 1912 साली पाहुणी दिन एक बरा. संत दर्शना साई दरबारा, बंधू धुरंदरा योग आला. शिर्डीचं बाबुलजी ज्येष्ठ सहोदर, घेऊनी वामनराव बरोबर. दर्शन घेऊनी 6 महिन्या अगोदर, आनंदाने परतले. तयांचा तो गोड अनुभव, अनुभवाया इतर सर्व. दर्शन लाभ जोडाया अभिनव, बाळारामादी तव गेले. हे येण्याचे आधीच देख, आज माझे दरबारचे लोक. येणार आहेत येथे अनेक, बाबा अवघ्या देखत बोलले. परिसुनी ऐसी प्रेमाची वार्ता, धुरंदर बंधूस अतिविस्मयता. शिर्डीस येण्याचे कोणा न कळविता, बाबास ही वार्ता कळली कैसी. पुढे साई पाहुनी दृष्टी, धावोनी चरणी घातली मिठी. हळूहळू चालल्या गोष्टी, सुख संतुष्टी सर्वत्र. शिवाय पाहुणी मंडळी आली, निघाली बाबांची वचनावली. पहा ही दरबारची माणसे आली, येणार म्या म्हटली होती ती. आणिक पुढे भाषा बाबांची, शब्दे शब्द ऐका ती साची. तुमची आमची 60 पिढ्यांची, ओळख पूर्वीची आहे बरे. बाळारामादी बंधुजन, सगळेही ते विस्मय संपन्न. उभे सन्मुख कर जोडून, राहिले श्रीचरण लक्षित. श्री साईंचे दर्शन होता, बाळरामादी सर्वांचे चित्ता. सोल्लास अनिवार्य प्रेमावस्था, आल्याची सार्थकता वाटली. अश्रुपूर्ण झाले नयन, कंठरोधीला बाष्पे करून. रोमांच उठले सर्वांगावरून, आले दाटून अष्टभाव. पाहुणी बाळारामाची अवस्था, उल्हास साईनाथांचे चित्ता. बोलू लागले तया समजता, उपदेश वार्ता प्रेमाच्या. शुक्ल पक्षाच्या चढत्या कला, तेने परी भजे जो मजला. धन्य जेने मनोधर्म आपुला, निशेष विकला मदर्थ. दृढ विश्वास धरोनी मनी, प्रवर्ते जो निजगुरु भजनी.
तयाचा ईश्वर सर्वेस्वे ऋणी, पाहिन कोणी वक्रदया, वायानं दवडिता अर्धघडी, जयासी हरिगुरु भजनी आवडी, तया ते देतील सुख निर्वडी, भवपैल थडी उतरतील, परिसोनुया ऐसे वचन, सर्वा नेत्री आनंद जीवन, चित्त झाले सुप्रसन्न, अंतकरण सद्गदित, साई वाक्य सुमन माळा, अवघी वंदोने घातली गळा, तेने आनंद झाला सगळा, कारण उमाळा भक्तीचा, असो हे पुढे वाड्यात आले, भोजनोत्तर थोडे विसावले, तिसरे प्रहरी पुनच्छ गेले, लोटांगणी आले बाबास, बाळाराम विनय संपन्न, करू लागले पाद संवाहन, बाबांनी चिलीम पुढे करून, ओढावयास खुन केली, मग ती चिलीम प्रसाद म्हणून, सवयी नसता कष्टे ओढून, पुन्हा बाबांचे हाती देऊन, केली अभिवंदन सद्भावे, बाळा रामास भाग्याचा दिन, लाधला पहा तयपासून, त्यांची दम्याची व्यथा जाऊन, पूर्ण समाधान झाले, दमानं एका 2 दिवसाचा, विकार पूर्ण 6 वर्षाचा, कानात मंत्र सांगावा जैसा, चिलिमीचा तैसा तो प्रभाव, झुरका एक चिलमीचा मारुनी, परत केली सविनय नमुनी, दमा तो गेला तयपासूनी, उठला न परतोनी केव्हाही, मात्र मध्ये एके दिवशी, बाळारामास उठली खासी, परम विस्मय तो सर्वासी, कळेना कोणासी कारण ते, मागुनी याची करिता चौकशी, बाबांनी निजदेह त्याच दिवशी, ठेविला हे कळले सर्वासी, खुनही भक्तांसी दाखविली, बाळारामास ठसका जे दिवशी, तेच दिवशी बाबा देहासी, झाले समर्पिते अवनिसी, खूणही तयासी दिदली की, तेव्हापासून पुनश्च त्यासी, कधीही आमरण उठली न खासी, या चिलिमीच्या अनुभवासी, विसरना कोणासी होईल, असो तो दिवस गुरुवारचा, त्यातची चावडी मिरवणुकीचा, तेने द्विगुणित आनंदाचा, स्मरणीय साचा त्या झाला, आटापासून नवापर्यंत, बाबा सन्मुख अंगणात, टाळ मृदुंगाची तालात, भजन रंगात थाटत असे, एकीकडे अभंग म्हणती, दुसरीकडे पालखी सजविती, पालखी तयार झाल्यावरती, बाबा मग निगती चावडीस, पूर्वी सप्तत्री शतंबाध्यायी, चावडीची नवलाई, सविस्तरपणे वर्णिली पाही, द्विरुक्ती होईल एस्तानी, एक रात्र मशिदीत, दुजी चावडी माझी काढीत, ऐसा बाबांचा नेम हा सतत, आमरण अव्याहत चालत असे, देखावया चावडीचा सोहळा, उल्हास बाळा राम प्रेमळा, तदर्थ येता चावडीची वेळा, धुरंदर मेळा पातला, शिर्डी क्षेत्रीचे नारी नर, बाबासी घेऊनी बरोबर, उल्हासे करीते जय जयकार, निघाले चावडीवर जाया, घातली ज्यावरी भरजरी पाखर, चढविले सुंदर अलंकार, नामही जयाचे श्याम सुंदर, अगाडी थैकार करीत, शिंगे करणे तुताऱ्या वाजत, त्या शृंगारल्या श्याम कर्णासहित, संगे पालकी साई मिरवत, चाले भक्तावृत छत्र शिरी, ध्वजा पताका घेती करी, छत्र धरिती श्रींचे शिरी, वारीती मोर चेलेसी चौरी, दिवट्या धरिती चौपासी, सवे घेऊनी मृदंग सुस्वर, टाळ घोळादी वाद्य मधुर, भजन करीत भक्त निकर, दुबाजू चालत बाबांच्या, असो अशी ती रम्य मिरवणूक, ए जेव्हा चावडी सन्मुख, बाबा थांबुनी उत्तराभिमुख, करीत विधिपूर्वक हस्तक्रिया, दक्षिणांगी बाबांचा भगत, निजकरी बाबांचा पदर धरित, वामांगी तात्या पाटील हसतात, घेऊनी चालत कंदील, आधीच बाबांचे मुखपितवर्ण, त्यातची दीपादित तेजाचे मिश्रण, ताम्र मिश्रित पीत सुवर्ण, तैसे मुख शोभे अरुण प्रभा, धन्य ते काळीचे पवित्र दर्शन, उत्तराभिमुख एकाग्र मन, वाटे करीत कोणास पाचारण, अधोर्ध्व दक्षिणकर करुनी, तेथुनी पुढे चावडी प्रती, नेऊनी बाबास सन्माने बसविती, दिव्यालंकार वस्त्रे अर्पिती, चंदन चर्चिती अंगास, कधी शिरपेच कलगी तुरा, कधी सुवर्ण मुकुट साजिरा, कधी घालीती मंदिल घैरा, भरजरी पेहराव सुरुचिर, हिरे मोती पासूनच्या माळा, प्रेमे घालीत बाबांचे गळा, कोणी तयांच्या लाविती भाळा, सुगंध टिळा कस्तुरीचा, कोणी चरण प्रक्षाळित, अर्ध्यपादादी पूजा अर्पित, कोणी केशर उटी लावित, तांबूल घालीत मुखात, घेऊन या पंचारत, निरांजन कर्पूरवात, जेव्हा बाबास ओवाळीत, शोभा ते दिसत अनुपम, पांडुरंग मूर्तीचे वदन, ज्या दिव्य तेजे शोभायमान, त्याच तेजे साईमुख मंडन, पाहुणे विस्मयापन्न धुरंदर, वीज जैसी नभो मंडळी, तळपे कोणानं लक्षे भुतळी, तैसे तेज साईच्या निढळी, चमकोनी डोळे दिपले,
पहाटे होती काकड आरती, गेले तेथे धुरंधर प्रभूती, तेथेही बाबांचे मुखावरती तीच तेजस्थिती अवलोकिली. तेव्हापासून अमरनांत बाळारामाची निष्ठा अत्यंत, साईपदी जी जडली निश्चित, यत्किंचित ती न ढळली. हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी ग्रंथ पूर्ण, सिंहावलोकने होईल निरूपण, द्यामज अवधान शेवटचे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, भक्त त्रयवृत्त कथनम नामम 150तमोऽध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.